नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण आंतरराष्ट्रीय राजकारण म्हणजे काय या संदर्भात जाणून घेणार आहोत. स्वतंत्र आणि सार्वभौम राज्यामधील जे राजकारण असते त्याला आंतरराष्ट्रीय राजकारण असे म्हणतात. आज जगामध्ये अनेक राष्ट्रे आहेत. शास्त्र, तंत्र, दळणवळणाची साधने यांच्यामध्ये जो मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे त्यामुळे राष्ट्रांचे संबंध वाढलेले आहेत. राष्ट्रे अधिक जवळ आली आहेत. राष्ट्रांची परस्परांच्या अनेक क्षेत्रात देवाणघेवाण होऊ लागली आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून आंतरराष्ट्रीय राजकारणाला आज फारच महत्त्व प्राप्त झालेले आहे. राष्ट्रांचे संबंध प्रामुख्याने दोन प्रकारचे असतात. त्यापैकी एक म्हणजे सहकार्याचे आणि दुसरा म्हणजे संघर्षाचे होय. सहकार्याचे म्हणजेच मित्रत्वाचे संबंध होय. जेव्हा राष्ट्रांचे हितसंबंध समान असतात तेव्हा त्या राष्ट्रांच्या मध्ये परस्पर सहकार्य करण्याची अथवा मदत करण्याची भावना असते. त्याच्यातूनच राष्ट्रांमध्ये सहकार्याचे आणि मित्रत्वाचे संबंध निर्माण होतात असं आपल्याला पाहायला मिळतं. दुसरं म्हणजे संघर्षाचे संबंध. संघर्षाचे संबंध जेव्हा राष्ट्रांचे हितसंबंध परस्पर विरोधी असतात तेव्हा त्यांच्यात संघर्ष निर्माण होतात, त्यांच्यात शत्रुत्व वाढते असं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. ज्याप्रमाणे व्यक्तीच्या जीवनामध्ये अनेक गरजा असतात त्याचप्रमाणे राष्ट्राच्याही काही गरजा असतात आणि त्या गरजा पूर्ण करण्यासाठी राष्ट्रे प्रयत्नशील असतात. राष्ट्रे आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सहकार्याच्या माध्यमाचा वापर करतात. त्याचबरोबर शक्तीच्या किंवा सत्तेच्या माध्यमातून ही आपल्या गरजा राष्ट्र पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळतात. राष्ट्राची शक्ती ही निरनिराळ्या घटकांच्यावरती अवलंबून असते. त्यापैकी उदाहरणार्थ भौगोलिक परिस्थिती. दुसरी आहे म्हणजे या ठिकाणी नैसर्गिक साधन संपत्ती. तिसरं आहे म्हणजे या ठिकाणी आर्थिक प्रगती. त्यानंतर तांत्रिक स्वरूपाची प्रगती. त्याचबरोबर विचारधारा, लोकसंख्या या घटकांवरती अवलंबून असते. परंतु हे राष्ट्रीय सत्तेचे घटक मर्यादित असतात. त्यामुळे राष्ट्रीय शक्तीच्या या मर्यादित घटकांच्या प्राप्तीसाठी राष्ट्रे परस्परांमध्ये स्पर्धा करतात आणि त्यासाठी राजनय, सत्ता समतोल, सामूहिक सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय कायदा अशा निरनिराळ्या साधनांचा ते वापर करतात आणि त्यातूनच राष्ट्रांमध्ये मित्रत्वाचे संबंध निर्माण होतात, तसेच शत्रुत्वाचे संबंध देखील प्रस्थापित होतात. आंतरराष्ट्रीय राजकारण ही एक सतत बदलणारी गतिशील प्रक्रिया असते. आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अर्थ, स्वरूप आणि व्याप्ती पाहताना त्याचे गतिशील स्वरूप लक्षात घ्यावे लागते. आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या व्याख्या अनेक विचारवंतांनी केलेल्या आहेत. मात्र या विचारवंतांच्या त्यांच्यामध्ये एकवाक्यता दिसून येत नाही. त्यापैकी काही विचारवंतांनी केलेल्या व्याख्यांचा आपण विचार करणार आहोत. हे आहेत फिलिक्स ग्रॉस यांनी आंतरराष्ट्रीय राजकारणाची व्याख्या केली आहे.
त्यांच्या मते आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास परराष्ट्र धोरणाच्या अभ्यासाशी तंतोतंत जुळणारा आहे व आंतरराष्ट्रीय धोरण ठरवताना आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा विचार करावा लागतो. म्हणून राष्ट्रांच्या परराष्ट्र धोरणाचा अभ्यास म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारण होय, असे फिलिक्स ग्रॉस यांनी म्हटलेले आहे. त्यानंतर हे आहेत क्विन्सी राय. त्यांनीही आंतरराष्ट्रीय राजकारणाची व्याख्या केली आहे. त्यांच्या मते आंतरराष्ट्रीय राजकारण म्हणजे आपल्या उद्दिष्ट प्राप्तीसाठी प्रमुख गटांवर प्रभाव पाडण्याची, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची कला म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारण होय. त्यानंतर हे आहेत हॅन्स मॉर्गनथॉम. यांनीही आंतरराष्ट्रीय राजकारणाची व्याख्या केली आहे. त्यांच्या मते आंतरराष्ट्रीय राजकारण म्हणजे राष्ट्रातील सत्ता संघर्ष आणि जागतिक शांतता याचे राजकारण म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारण होय, असे त्यांनी म्हटले आहे. त्यानंतर थॉम्सन या विचारवंतानं सुद्धा व्याख्या केली आहे. त्यांच्या मते राष्ट्रातील परस्परांचे संबंध बिघडवण्यास किंवा सुधारण्यास, तसेच राष्ट्रात शत्रुत्व निर्माण करणारी परिस्थिती आणि संस्था यांचा अभ्यास म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारण होय. त्याचबरोबर हे आहेत पेडलफोर्ड आणि लिंकन. यांनी आंतरराष्ट्रीय राजकारणाची व्याख्या केली आहे. त्यांच्या मते स्वतःचे राष्ट्रहित, राष्ट्रीय हितसंबंध आणि उद्दिष्टे जोपासण्याचा प्रयत्न करणाऱ्या राष्ट्रराज्यांमधील आंतरक्रिया म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारण होय. अशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या व्याख्या निरनिराळ्या विचारवंतांनी केलेल्या आपल्याला दिसून येतात. या व्याख्यांच्यावरून आंतरराष्ट्रीय राजकारणाची 3 मूलभूत तत्वे स्पष्ट होतात. ती मूलभूत तत्वे म्हणजे राष्ट्रहित, संघर्ष आणि शक्ती हे होय. या 3 तत्वावर आंतरराष्ट्रीय राजकारण चालते. या 3 तत्वांपैकी एक आहे ते म्हणजे राष्ट्रहित. हे आंतरराष्ट्रीय राजकारणाचे ध्येय अथवा मूलभूत उद्दिष्ट आहे. तशीच ती आंतरराष्ट्रीय राजकारणाची प्रेरणाही आहे. म्हणजेच कोणत्याही देशाचे मुख्य उद्दिष्ट राष्ट्रहित असते, तर संघर्ष ही आंतरराष्ट्रीय राजकारणाची अट आहे आणि सत्ता हे आंतरराष्ट्रीय राजकारणाचे साधन आहे. कारण राष्ट्रहित या उद्दिष्टाच्या प्राप्तीसाठी जर राष्ट्रराज्य प्रयत्न करत असेल तर त्याला दुसऱ्याने विरोध केला तर विरोध करणाऱ्याशी संघर्ष होतो. म्हणून ती आंतरराष्ट्रीय राजकारणाची अट आहे. तर संघर्ष करण्यासाठी सत्ता याचा वापर केला जातो. म्हणून सत्ता हे आंतरराष्ट्रीय राजकारणाचे साधन आहे. कारण सत्तेच्या अथवा शक्तीच्या साहाय्याने राष्ट्रहित साध्य करण्याचा प्रयत्न राष्ट्रराज्य करत असतात. त्यामुळे सत्ता हे साधन आहे. काही वेळेला राष्ट्रांमध्ये मित्रत्वाचे संबंध निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळतात. परंतु ही मैत्री स्वतःच्या हितासाठी किंवा आपल्या शत्रूच्या यासाठी असते. उदाहरणार्थ नाटो ही संघटना अमेरिका व तिच्या मित्र राष्ट्रांनी निर्माण केली, पण तिचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे रशिया आणि साम्यवाद यांच्या विरोधी मित्रांची फळी उभे करणे हे होते. म्हणजेच आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये मैत्रीही असते, परंतु आंतरराष्ट्रीय राजकारणात मैत्री ही कायम स्वरूपाची असते असे नाही. तसेच आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये कायमचा शत्रूही कोणी असू शकत नाही. म्हणून असे म्हटले जाते की आंतरराष्ट्रीय राजकारणात कायमचा मित्र अथवा कायमचा शत्रू असू शकत नाही, कारण राष्ट्रहितासाठी मित्रांच्यामध्ये संघर्षही होत असतो. अशा पद्धतीने आपल्याला आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अर्थ या ठिकाणी सांगता येतो. धन्यवाद.